तेल टाकलं, कांदा टाकला आहे, कोलंबी धुवून ठेवलेली आहे. कोलंबी काय बिर्याणी भात बनवायचा आहे. कांदा चांगला लाल करून घ्यायचा, थोडा ब्राऊन कांदा चांगला ब्राऊन झाला की मग टोमॅटो टाकायचे. मसाले सगळं वाटण तयार केलेलं आहे. लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि आलं हे आता आहे ना मिक्सरला लावून घ्यायचंय. त्याचं वाटण टाकायचं. 900 रुपये बोलली. टोमॅटो टाकले, कांदा चांगला लाल झाला. 900 रुपये. बटाटे पण टाकणार आहे. कोलंबी येतं थोडी बटाटे टाकले. मीठ नाही टाकायचं आपण. टाकलं नाही ना मीठ. मसाले टाकायचे. मिरची पावडर, हळद आणि धने. लाल मसाले, गरम मसाले सगळे टाकले. गरम मसाला पण आता नाही घालणार, वरून घालणार. फक्त मिरची पावडर घातली आणि हळद, धने, जिरे. काही जरा पाणी सुटलं ना तर हिरवं वाटण घाल. कोळंबीला पाणी सुटतं. अजून नाही घालणार. पाणी सुटतंय पाणी असं सुटतंय वाटत. हिरवं वाटण टाकायचं. तो मसाला बनवलेला आहे. आणि लसूणची पाहिजे आधी टोपात ठेवू का? म्हणजे ठेवलेला होता 10 मिनिटं अगोदर. 10 मिनिटं भिजत ठेवल्यानंतर व्यवस्थित अर्धा तास असं इथे गरम पाणी करत ठेवलंय. भात टाकल्यावर पाणी लागेल गरम. थोडं मिक्सरचं भांडं घेऊन पाणी टाकलं. गरम पाणी टाकलं. आता उकळी आल्या भात टाकायचा. मीठ टाकलं चवीनुसार. मग आलेली आहे. भात पण तयार आहे. तांदूळ टाकायचं. गरम मसाला टाकला. भात टाकून झाल्यावर छान अशी आता उकळी येईल. मग आपण झाकण देऊ.
झाल्यावर परत जाणार. तयार झाल्यावर पण थोडी टाकायची. छान अशी उकळी येते तर आपण झाकून घेऊया. ती उघडून बघूया आपण कसा भात झालाय. वाव, चांगला वाफळला आहे. तर चांगला हलवून घ्यायचा आणि 5 मिनिटात आपला आता जवळपास वाफेवर होऊन जाईल ना 5 मिनिटात. जे मला